नमस्कार मंडळी, मी कविता पाटलांच्या मेजवानीत तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। दिवाळीचा फराळ म्हटलं की डोळ्यासमोर येते ती भरपूर पदर असलेली खुसखुशीत शंकरपाळी। चला मग बनवूया। 1 वाटी साखर, 1 वाटी तूप, 1 वाटी पाणी, मैदा 7 वाट्या। सगळ्यात आधी एक पातेलं घेऊ, ते गॅसवर ठेवून त्यामध्ये 1 वाटी साखर, 1 वाटी पाणी घालून एकत्र करून घेऊया। आपल्याला याचा पाक नाही बनवायचा। साखर विरघळली की गॅस बंद करा। त्या मिश्रणामध्ये 1 वाटी तूप घालून ते चांगलं मिक्स करून घेऊ। आता एका परातीत 1 वाटी रवा, 7 वाट्या मैदा, चिमूटभर मीठ चाळून घेऊ। आता यात तयार केलेले आपण साखर, पाणी, तूप हे मिश्रण थोडं थोडं घालत जाऊ आणि याचा घट्टसर गोळा मळून घेऊया। लक्षात ठेवा, पीठ सैल झालं नाही पाहिजे। पीठ मळून झालं की यावर झाकण ठेवून कमीत कमी अर्धा तास मुरण्यासाठी बाजूला ठेवूया। अर्धा तास झाला आहे। आपलं पीठ छान मुरलं आहे। याला एकदा हलक्या हाताने मळून घेऊ आणि त्याचे मोठे गोळे बनवूया। आता एक गोळा घेऊन त्याची जाडसर पोळी लाटून घ्या। आता त्याच्या कडा कापून घेऊ, म्हणजे आपल्याला एकसारख्या आकाराच्या शंकरपाळ्या मिळतील। आता कटरने किंवा सुरीने तुम्हाला हव्या त्या आकारात कापून घ्या। पोळी खूप पातळ लाटू नका, साधारण एवढी जाड ठेवावी, म्हणजे शंकरपाळीला छान पदर सुटतात आणि ती फुगते। कापलेल्या शंकरपाळ्या एका ताटात काढून थोड्या मोकळ्या करून ठेवा। गॅसची फ्लेम मंद ते मध्यम ठेवा। आता सर्वात महत्त्वाची आणि काळजी घेण्याची पायरी, तेल मध्यम गरम करून घ्यायचं आहे। जास्त कडकडीत नको। एक छोटा तुकडा टाकून बघा, तो जर हळूवार वर आला तर समजायचं तेल तळण्यासाठी तयार आहे। मी इकडे डायरेक्ट तळायला घेतलेत। आता त्यात शंकरपाळ्या सोडूया। त्या हलक्या होऊन आपोआप वर येतात। त्यानंतर त्यांना झाऱ्याने हलवत दोन्ही बाजूनी छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या। मंद आचेवर तळल्यामुळे त्या आतपर्यंत शिजतात आणि खुसखुशीत होत। बघा, शंकरपाळींना किती सुंदर रंग आला आहे। आता आपण त्यांना काढून घेऊया। तर तयार आहेत आपल्या खुसखुशीत आणि पदर सुटलेल्या गोड शंकरपाळ्या। मी तुम्हाला एक तोडून दाखवते। थंड झाल्यावर तुम्ही या हवाबंद डब्यात भरून ठेवू शकता। तुम्ही सुद्धा या दिवाळीत या पद्धतीने शंकरपाळ्या बनवून बघा। तुमच्या शंकरपाळ्या कशा झाल्या ह्या कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि पाटलांच्या मेजवानी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा। धन्यवाद।